फलोत्पादनाचा मोठा कार्यक्रम हा कोकणातच होतो। रोजगार हमी योजनेची जोड देऊन फलोत्पादन कोकणामध्ये वाढवण्याकरता म्हणून खूप चांगला हातभार लागला गेला। आज दोन्ही खाते आपल्याकडे आहेत, रोजगार हमी पण आपल्याकडे आहे आणि फलोत्पादन पण आपल्याकडे आहे। आम्ही ह्या चर्चेच्या माध्यमातून अशी अपेक्षा करत होतो मंत्री महोदय की आपण या निमित्तानं काहीतरी कोकणामधली फळ लागवड अधिक प्रभावीपणे शेतकरी लावतील, अधिकची लावतील आणि म्हणून काहीतरी आपण इन्सेंटिव्ह जाहीर कराल असं आम्हाला वाटलं होतं। आपण त्या संदर्भामध्ये काहीही इन्सेंटिव्ह जाहीर केलेलं नाही। अध्यक्ष मंत्री महोदय, आम्ही सांगितलं होतं की कोकणामध्ये आंबा वाहतुकीकरता काही चांगले निर्णय करण्याच्या सूचना आम्ही केल्या, त्याच्यावर काय आपण भाष्य केलं नाही। आपण सांगितलं की हा कोकणाचं रायपनिंग सेंटर वगैरे नाशिकमध्ये आहे, कोकणामध्ये आपण त्याच्याकरता काय करताय त्याच्यावर आपण काय भाष्य केलं नाही। आम्ही सांगितलं जीआय मानांकन हे आमचं कोकणाच्या हापूस आंब्याचं आहे, ते जीआय मानांकन दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याचं काम होतंय, याच्यावर आपण काय भाष्य केलं नाही। मंत्री महोदय, आपण सांगितलं होतं की हापूस आंब्याचा मोहर गळतो कारण तो अतिशय नाजूक असतो, ढगाळ वातावरण आल्यामुळं तो मोहर लवकर गळतो। पण या वर्षी आश्चर्यकारक गोष्ट अशी घडली की जंगलामध्ये वाढणारा जो रायवळ आंबा आहे त्या रायवळ आंब्याला एवढा प्रचंड प्रमाणामध्ये मोहर आला होता, तो कुठल्याही हवामानामुळे जरा विजयराव तो कुठल्याही हवामानामुळे तो मोहर गळून पडत नाही। यंदा तो मोहर गळून पडला आणि म्हणून त्याच्याकरता आपण कोकण कृषी विद्यापीठामध्ये संशोधनाच्या दृष्टीने आपण काय प्रयत्न करताय तेही आपण काय सांगितलं नाही मंत्री महोदय। आणि म्हणून नुकसान भरपाई झाली त्याच्याबद्दल आता मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केले गिरीश महाजन साहेब, पण गिरीश महाजन साहेब, राज्यामध्ये फळ लागवडी करता विमा उतरण्याची किंवा विमा योजना लागू करण्याची मुदत ही 31 मे पर्यंत आहे आणि कोकणाकरता फक्त 15 मे आहे। आम्ही इथं कुठल्याही प्रकारचा आरोप टीका असं काही केलं नाही, तर शेवटी विधायक आणि धोरणात्मक निर्णय आपल्याकडून अपेक्षित होता। आपण ह्या कुठल्याच गोष्टीला मंत्री महोदय टच केलंच नाही, आपण मागबर नाही केलं हरकत नाही। मागच्या वेळेला आपण सांगितलं होतं की आम्ही सर्व तुम्हाला आमदारांना कोकणातल्या बोलवतो आणि माझ्या दालनामध्ये मीटिंग घेतो, ती घेतलीच नाही। आणि म्हणून हे 3-4 मुद्दे मी जे बेसिक उपस्थित केलेत त्या संदर्भामध्ये काहीतरी उत्तर द्या।